झी 24 तास एक पाऊल पुढे. विधिमंडळ किंवा संसद ही लोकांच्या प्रश्नावर सर्व बाजूंनी चर्चा विचार विनिमय करून उपाययोजनांविषयी धोरणात्मक निर्णय घेणारी संस्था आहे. त्यामुळे त्यांचा सर्व वेळ त्यासाठीच खर्च झाला पाहिजे ही अपेक्षा लोकशाही निष्ठेला धरून आहे. याबद्दल काही वाद नाही. पण दुसरंही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की अगदीच सगळंच आता लयाला गेलेलं आहे, सगळं आता बुडून गेलेलं आहे आणि उद्या जगबुडी होणार आहे, इतक्या निराशेनं आपण याबद्दल बोलायची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. असे प्रकार वर्षात 2 वर्षातून एकदा होतात, तेही होऊ नयेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण प्रत्येक विधानसभा किंवा विधिमंडळ कार्यकालाच्या काळामध्ये एकदा ही घटना झाली की सगळं आता बुडून गेलेलं आहे आणि लोकांना कोणी जुमानेचं झालेलं आहे असं मानण्याची काही आवश्यकता नाही. पण एक मात्र बरोबर की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकहिताच्या प्रश्नांवर निर्णय घेऊन त्यावर उपाययोजना सुचवणारे धोरणात्मक निर्णय घेण्याचं जे विधिमंडळाचं मुख्य काम आहे ते या 4-5 दिवसामध्ये सफर झालं. ही महाराष्ट्रातल्या लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत वाईट आणि निंदनीय अशी गोष्ट आहे आणि त्याची सर्व लोकांनी निंदा केली आहे. अगदी राजकीय पक्षाच्या लोकांनी सुद्धा असं सांगितले की हे व्हायला नको होतं आणि आम्ही याचा निषेध करतो. एक प्रकारे डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी हे तर मान्य केलं की अशा प्रकारे वेळ वाया जाणं ही सुद्धा एक अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय ॲडव्होकेट उदय वारुंजीकरांकडे आणि त्यांना 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे अशा प्रकारची सूची बनवण्याची वेळ आता आलेली आहे का, की आमदारांनी कसं वागलं पाहिजे, कुठल्या प्रकारच्या हक्कांचा एक त्यांच्याकडे सूची आहे, त्याचबरोबर प्रशासनाच्या हक्कांची सूची जी आपल्याकडे आहे त्याची पुन्हा एकदा पुनरुज्वळणी करण्याची गरज आहे का. आणि त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न जो आता आलेला आहे की जनतेच्या अशा आकांक्षा अपेक्षा जर एखाद्या विधिमंडळाच्या अधिवेशनात परिवर्तित होत नसतील तर जनतेचा आवाज तिथपर्यंत पोहोचण्याचं दुसरं काय माध्यम असू शकतं. या सगळ्याच्या लक्ष्मण रेषेबद्दल आपलं भाष्य काय आहे. दुसरा जो शेवटचा प्रश्न होता तिथून पहिल्यांदा सुरुवात करूया. आजही आपल्या प्रेक्षकांना माहिती असेल अधिवेशन आहे, होणार आहे, भरणार आहे म्हटल्यानंतर हौशे नवशे गौशे असे हजारो लोक विधिमंडळाच्या आसपास येतात, आपल्या विनंती अर्ज घेऊन येतात, आपापल्या आमदार साहेबांना भेटायला येतात, चिठ्ठ्या घेऊन येतात आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींना आता काहीतरी वाचा फुटेल असं त्यांच्या मनामध्ये चित्र असतं. ही जी काही सगळी एक जी त्यांच्या मनामध्ये असणारा जो विश्वास आहे तो विश्वास या अशा घटनांमुळे थोडासा डळमळतो. पण जसं आता बोलणं झालं त्याप्रमाणे सगळं संपलंय का? नाही. 2, 4, 5 घटना झाल्या म्हणजे मग सगळी सिस्टीमच कोलॅप्स झालेली आहे असं नाहीये. म्हणजे परत प्रश्न असा येतो की हे सगळं जर का अजून चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर काय करता येऊ शकतं. जसं आपण म्हटलं त्याप्रमाणे कदाचित प्रत्यक्षात राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करायची का काय हा एक प्रश्न. पण राज्यघटनेमधली दुरुस्ती म्हटल्यानंतर त्याच्याकरता लागणारं जे काही संख्याबळ त्याच्याकरता बाकीच्या सगळ्या अडचणी या गोष्टी वेगळ्या असू शकतात, त्याची व्यूहरचना वेगळी असू शकेल. त्याच्याऐवजी कदाचित असंही एक करणं शक्य असू शकतं की त्यांनी स्वतःहून स्वीकारलेला एक प्रोटोकॉल. म्हणजे आपल्याकरता माहिती करता आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की न्यायाधीश महाराजांनी हायकोर्टातल्या आणि सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीश महाराजांनी आपले ॲसेट्स आपली मालमत्ता जाहीर करायची का नाही या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या एक समितीचा त्यांची एक सगळी बैठक करून त्यांचा एक ठराव केलेला होता आणि एक स्वतःहून त्यांनी एक स्वीकारलेलं एक स्वयंशिस्त ते सगळ्यांनी नाही पाळलं. हा गोष्ट थोडी वेगळी आहे. त्याच्याकरता काय न्यायाधीशांनी सुद्धा नाही पाळलं. जरा थांबा आपण थोडीशी गल्लत करतोय. एका बाजूला कॉन्स्टिट्युशनल फंक्शनरी ज्यांना आपण विधिमंडळातले जे काही पदाधिकारी आहेत आणि तिथले जे सभासद आहेत ते त्याच्याच प्रकारचं दुसरं उदाहरण देतोय की न्यायाधीश महाराजांचे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातले न्यायाधीश महाराज जे सुद्धा कॉन्स्टिट्युशनल फंक्शनरी आहेत. म्हणजे एका यंत्रणेने जर का काही निकष जर का स्वतःला लावून घ्यायची तयारी दाखवलेली आहे तर तसं यांनी पण दाखवणं हा कदाचित एक आत्ताचा उपाय असू शकतो. समजा जर का आपण गृहीत धरूया हेही नाही होऊ शकलं यशस्वी तर मात्र कदाचित राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याव्यतिरिक्त पर्याय शिल्लक राहणार नाही. मला असं वाटतं की या सगळ्या घुसळणीमधून या प्रतिष्ठेची सगळी जी मारामारी चालली याच्यामधून जे अमृत बाहेर पडावं ते अमृत हे याच मार्गाने पुढे यावं असं मला थोडी मी अपेक्षा व्यक्त करतो.
कुठलीही अशा प्रकारचा हक्कभंग असो किंवा कुठल्याही त्या निमित्तानं मुद्दा टेस्ट केला गेलेला असो, याची जर विधायक दिशा जर विसरली गेली तर संपूर्ण महाराष्ट्राला पश्चाताप होईल की हे सगळं कशाला चाललंय, का चाललंय, हे सगळं होऊ नये असं आत्ताचं मत आहे. त्याच्याही पुढे जाण्याची ती भीती वाटते. म्हणून आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ही जी घुसळण आतापर्यंत झालेली आहे, या घुसळणीमधून जे काही अमृत निघतंय ते चांगलंच आहे आणि ते विधायक दिशेत दाखवणार आहे. हे या निमित्तानं आपण सगळ्या जनतेला दाखवलं पाहिजे. ही लक्ष्मण रेषा यातल्या प्रत्येक माणसानं जर काय लक्षात ठेवली तर मला वाटतं की या कार्यक्रमाचा हेतू निश्चित सफल झाला. उदय वारुंजेकरांनी एक प्रकारे या कार्यक्रमाचा समारोपच अतिशय समर्पक भाषेत केलेला आहे. हा कार्यक्रम सुरुवात करण्या अगोदर जनतेच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते ते म्हणजे आमदारांचे विशेष अधिकार असे कुठले, त्यांचा हक्कभंग झाला म्हणजे नेमकं काय झालं, त्याहीपेक्षा सुद्धा प्रशासन आणि त्याहीपेक्षा सुद्धा पोलीस हे मुजोरपणा वागतात, यावर नेमकी काय कारवाई होऊ शकते. एखाद्या विधिमंडळाच्या अधिवेशनाची सुरुवात होत असताना त्याच्या आवारात नेमक्या काय प्रकारचं थरार नाट्य घडलं, ज्याचा उल्लेख आपल्याकडे अभय देशपांडे यांनी केला. आणि त्याहीपेक्षा सुद्धा घटनाकारांनी अशा प्रकारची एक धुसरता ठेवण्यामागची नेमकी मानसिकता काय होती, या सगळ्या प्रश्नांचा अत्यंत विधायकरित्या मागोवा घ्यायचं काम या कार्यक्रमातून आम्हाला करायचं होतं. खरं तर या अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न मांडले जातील अशी अपेक्षा होती. ते पहिल्या आठवड्यात मांडले गेलेही, परंतु दुसऱ्या आठवड्यामध्ये मात्र आपण पाहिलं की ज्याला आपण एक नॉन इश्यू म्हणतो, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फारसा असा दम नव्हता, परंतु जनतेचा एकूणच व्यवस्थेवरचा विश्वास जो उडत चाललेला आहे त्याच्यामुळं आमदारांवरचाही विश्वास जास्त उडाला आणि त्याहीपेक्षा पोलीस यंत्रणेवरचाही उडाला. पोलीस, आमदार, माध्यमं आणि न्यायालय हे चौघही एक प्रकारे एकमेकांच्या विरोधात उभे राहतात की काय, अशा प्रकारचं चिन्ह यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्रात निर्माण झालं. हे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं दुर्दैव. म्हणूनच जनतेच्या प्रतिष्ठेचा हक्कभंग होऊ नये म्हणून हा कार्यक्रम केला होता. आजचा रोखठोक प्रश्न कार्यक्रमाचा शेवट करताना मी तुम्हाला पुन्हा दाखवतो आणि काय निकाल दिलाय तो आपण पाहूया. राज्यातले आमदार स्वतःच्या हक्कानितकेच दुष्काळाबाबतही आक्रमक होतील का? 86.67% प्रेक्षकांना असं वाटतंय नाही आणि 13.33% प्रेक्षकांनी ज्यांनी याला उत्तर दिलं त्यांचं मत आहे होय. एकूणच जनतेच्या प्रश्नाबद्दल आक्रमक झालेले आमदार लोकांना बघायला हवेत, न की स्वतःच्या वैयक्तिक मान अपमानाच्या कल्पनेत वावरणारे आमदार. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे झी 24 तासला जरूर कळवा. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. एक पाऊल पुढे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल रत्नाकर महाजन, उदय वारुंजीकर, अभय देशपांडे, अविनाश धर्माधिकारी या चारही मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.